नमस्कार. आज आपल्या शोवरती पुन्हा एकदा तेजस आलेला आहे. हॅलो. तेजस, तू आपल्या मागच्या एपिसोडमध्ये आपल्याला मड आयलंड आणि आरे कॉलनीमधल्या काही गोष्टी सांगितल्यास, हो. ज्या अतिशय थरारक होत्या. आणि तुम्ही जर त्या गोष्टी अजून पाहिल्या नसतील तर नक्कीच आवर्जून जाऊन तो पॉडकास्ट बघा. आज तू आपल्या शोवरती कोणत्या हॉरर गोष्टी सांगणार आहेस? छोटी स्टोरी आहे, पण खूप मला तर अंगावर काटा येतो. प्लीज. की आता माझा एक फ्रेंड होता, त्याची मॉम ॲडमिट होती अच्छा. सेम हॉस्पिटल. तो आलेला, त्याने मला विचारलं की तुझा कोण ओळखीचा आहे का? तर मी बोलला हां, वॉर्ड बॉईज वगैरे आहेत ओळखीचे असे, हम्म. मी तुला कॉन्टॅक्ट करून देईन. तर एकदा रात्री तो बोलला की अरे कोण नाही आहे, मी एकटाच आहे, रात्री खूप कंटाळा येतो, तू येशील का? मी बोललो हां येतो. आणि तो किस्सा आहे ना, मला माहीतच नव्हता की जो माझ्यासोबत होणार होता ना, तो किस्सा मला माहीत नव्हता की हॉस्पिटलमध्ये आहे असा किस्सा काही. तर तिकडे वेटिंग एरिया आहे, तिकडे आम्ही बोलतात ना वरती ॲडमिट होती त्याची मम्मी. तर पण ठीक होती, म्हणजे 1-2 दिवसांनी डिस्चार्ज मिळणारच होता. तर पण ह्याला कसा रात्रीचा कंटाळा यायचा. अरे भाई कंटाळा येतो, ये ना यार. टाइमपास तू म्हणजे कोण असलं सोबत तर टाइमपास तरी होतोय. हो. तो बोलला हां. मी बोललो ठीक आहे, हां येतो मी. तो बोलला मला की अरे मला काहीतरी खायला प्यायला घेऊन ये, भूक लागली आहे. बोललो ठीक आहे घेऊन येतो. आलो मी, तर वेटिंग एरिया आहे खाली नॉर्मली. तर तिकडे मी बोललो चल वरती काय बसणार, कारण की नंतर रात्री ते वॉर्डची लाईट बंद करतात शेवटी. तर आम्ही आलो खाली, बसलो, चिल करत होतो. जास्त काय बोलणं चालणं चालू होतं नॉर्मली. तर आहे ना असं वरच्या टॉप म्हणजे ती अशी आहे ना, अशी बिल्डिंग आहे. तिकडे ना अशी मोकळी जागा आहे मध्ये गोल. ठीक आहे, अशी बिल्डिंग. त्या बिल्डिंगचा स्ट्रक्चर नॉर्मली असतो आणि इकडे ते रेलिंग्स आहेत, म्हणजे जिकडे माहितीये एंड होतो रोड, तुम्ही येता तिकडे रेलिंग असते ओके. अशी. तर तिकडे येऊन असं नॉर्मली कोणतरी असं बोलतंय असं. आम्ही इकडे बसलोय. ती रेलिंगची साईड समोर होती, कारण की मी जसं सांगितलं हाफ सर्कल होतं, सेमी सर्कल तसं. तर ती रेलिंगची साईड आमच्या समोरच होती. तर आपण दोघं कसे बसलोय तसं आम्ही बसलेलो. तर आहे ना असंच लक्ष गेलं टॉप फ्लोअरवर. 5 माळ्याची बिल्डिंग होती. तर ना टॉप फ्लोअरवर असं लक्ष गेलं, तर आहे ना मुलगी उभी आहे असं दिसलं. कोणतरी मुलगी उभी आहे. तर असं लक्ष गेलं तर बोललो हां ठीक आहे, कोणतरी सिस्टर वगैरे असेल किंवा कोण स्टाफ असेल. तर आणि मला माहीतच नाही वरचा फ्लोअर कोणता होता, मला माहीत नव्हतं. आमचा फ्लोअर डिपार्टमेंट आमचे सगळे खाली, ग्राउंड लेवल. वरती जायचा कधी प्रश्न आलाच नाही. मॅक्झिमम जायचं थर्ड फ्लोअरला. आत गेलेलो 2-4 वेळेला, ते पण ॲक्सिडेंट म्हणजे जे ॲडमिट होते त्यांना बघायला वगैरे गेलेलो. बस त्याच्यावर तर जाण्याचा प्रश्नच नाही. तर वरती जे होतं ना, ते ह्यांचं डिपार्टमेंट होतं आपलं मेंटल पेशंट्स असतात ना, सायकॅट्रिक डिपार्टमेंट होतं. तर ते मला माहितीच नव्हतं काय आहे काय नाही. ते ना थोड्या वेळानंतर आम्ही बोलतोय, ते ना हसायला लागली विचित्रपणे. हसतात माहितीये, म्हणजे जे सायकॅट्रिक पेशंट पण असतात ना, ते पण असे विचित्र हसतात. पण कधी कधी काही काही म्हणजे ऐकून भीती वाटते. आणि रात्रीची वेळ होती, तर असं ना ती मध्येच थोड्या वेळाने ना हसायला लागली, ती विचित्र एकदम. बघितलं मी तिला, आम्ही दोघांचं लक्ष गेलं, आम्ही घाबरलो थोडं. मी बोललो अरे अशी काय असते, काय काय प्रकार काय? मी बोललो सोड चल जाऊ दे, आपल्याला काय करायचं, काय असेल बाबा, उगाच जाऊ दे. तर आमचं बोलणं चालू आहे, तर ना ती थोड्या वेळाने किंचाळायला लागली, ओरडायला लागली. आता ना आम्ही दोघं घाबरलो, काहीतरी नाही बाबा. आणि मी बोललो काय काय माहिती. मी बोललो चल जाऊया. तर आम्ही जस्ट उठणार आणि म्हणजे बोलतात ना, त्यांनी पाण्याची बॉटल घेतली, बोलला हा थांब जाऊया 1 मिनिट. त्यांनी पाणी पिलं जस्ट. ती ना मुलगी आम्ही बघितली तर गायब. अच्छा. नाही तिकडे, गायब अचानक. तर मी बोललो चल गेली. मी बोललो चल जाऊ दे, गेली. बसलो त्यांना लांब, म्हणजे त्याच फ्लोअरवरून पण मागून आवाज येतो असं ऐकायला आलं. ओके. ती ना मुलगी किंचाळत आली आणि तिने उडी मारली 5व्या माळ्यावरून. आणि आमच्या समोर आम्ही बघितलंय, लिटरली बघितली आहे ती गोष्ट. ती लांबून धावत आली. ती बोलतात ना, ती रेलिंग होती ना तिकडे, त्या रेलिंगला आपटली आणि खाली पडलीये. ती आमच्या समोर पडली. मी बोललो अरे फक. बोलतात ना ती इन्स्टंट रिॲक्शन, अरे फक हे काय झालं, चल 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 बघूया बघूया बघूया. तिकडे गेलो, बघितलं आजूबाजूला आहे ना, गार्ड्स तिकडे बाहेर आहेत, थोडंसं आहे ना बाहेर आहेत गार्ड्स.
गार्ड्सला बोलव, कोणाला बोलव, अरे अरे, आणि बोलतात ना कोणाचा आवाज नाही, कोणच नाही. मी बोललो अरे, मी बोललो आता काय करायचं. बोललो चलो गार्डला तरी बोलून आणूया. आम्ही गेलो पळत पळत, बोलतात ना त्याचं सामान पण तिकडेच, पळत पळत गार्ड्सकडे गेलो. गार्ड्सना बोललो अरे साहेब, तिकडे नाही मुलगी पडली वरून 5व्या माळ्यावर. कुठे बसलेले, कुठे होते तुम्ही. बोललो साहेब खाली बसलेलो, इकडेच बसलेलो ते ओपडीच्या तिकडे. जाऊ नका आता परत, इकडेच थांबा. मी बोललो साहेब मुलगी पडली तिकडून वरतून, डोकं फुटलंय, रक्त वगैरे हे होत. तुम्ही हे आत्ता बघितलंय, तिकडे कोण बसत का नाही त्याचा रिझनच तो आहे. ती मुलगी आत्ता नाही पडली, ती पडली 10 वर्षापूर्वी. ती बोलतात ना कधी कधी दिसते ती अशी ओरडत आली आणि खाली पडली काय रेलिंगला आपसून. एवढं कॅज्युअली सांग. हा, त्यांनी कॅज्युअली सांगितलं एवढं. मी बोललो म्हणजे काय सीन काय या. तो बोलला अरे वरती आहे ना मेंटल पेशंट्स होतात. सगळ्यात पहिले मी पण बघितलेलं. त्यांनी सांगितलं, आम्ही राऊंड्सला गेलेलो तिकडे. आता तिकडे राऊंडला का नाही जात, तोच रिझन आहे. तिकडे कोण सिक्युरिटी का नाही बसत, तोच रिझन आहे. की तिकडून आहे ना ती पळत, ती आलेली सायकॅट्रिक पेशंट होती, ती चुकून सुटली. कारण की मोस्ट ऑफ असे हायपर ऍक्टिव्ह किंवा असे हायपर पेशंट असतात ते लोकांना बांधूनच ठेवतात. ती चुकून सुटली आणि बोलतात ना सिस्टर लोकांना पण त्या दिवशी रात्री ना चुकून झोप लागलेली का काय झालेलं, गपचूप बाहेर आली, किंचाळत ती आली, धावत धावत तिकडून आली, ती आपटली आणि खाली पडली. ती दिसते, अजून पण दिसते. आणि आम्ही घाबरलो की पडली, काय झालं. आणि त्यांनी एवढं नॉर्मली सांगितलं, बोलतात उद्यापासून जर आले जरी ना तिकडे बसू नका. मी बोललो माहित नाही आता काय शॉर्ट आहे, माहित नाही. पण आम्ही बोलतात ना, मी सांगितलं त्या टायमाला ना मस्ती होती, पण एक भीती तर वाटायची, पण बोलतात ना बघूया तरी काय आहे. तर ना थोड्या वेळाने ना गाडीची, मी बोलतो ते मित्राला बोललो चल जाऊया बघूया काय. तो बोलला नको बोलतोय ना तो, कशाला जायचं. मी बोललो बघूया तरी. मी बोललो काय माहिती खोटं बोलत असेल. तो बोलला अरे त्यांनी सांगितलं, आपण बिना बोलताना त्यांनी सांगितलं. मी बोललो तरी पण बघूया तरी काय आहे. गेलो तिकडे बघितलं, काहीच नाही तिकडे, काहीच नाही. आणि ना ती बोलतात ना त्यांनी तो सामान घेतोय, त्याची बॅग तिकडेच होती ना, पाण्याची बॉटल ठेवलेली. बॅग म्हणजे कचरा होता त्या बॅगेत, पण तो कचरा टाकायचा होता म्हणून ते पण घेतलं. आणि ती वरती पोरगी परत दिसली, हसत होती. मी बोललो नाही भाई काहीतरी आहे. बोललो चल इकडून जाऊया. आणि निघालो तिकडून. म्हणजे तो एक विचित्र किस्सा होता. हॉरर म्हणजे स्टार्टिंगला ऐकलं तेव्हा हॉरर वाटलं की अरे भाई हे काय. ती पडली, दिसली म्हणजे ना आम्ही एवढ्या डिस्टन्सवर जाऊन बघितलंय आणि ती दिसलीये की पडलीये, डोकं फुटलंय तिचं. आणि मी बाहेर जाऊन सांगितलंय, ते बोलतात अरे तुला पण दिसली काय, जाऊ नको तिकडे आता परत, नाहीतर काहीतरी. पण बोलतात ना ती मस्ती होती. परत वॉर्निंग मिळाली पण की तिकडे परत नको येऊ, रात्रीचं तरी तिकडे परत नको येऊ. ती वॉर्निंग मिळाली, आम्ही परत मग रात्री तिकडे जाणं बंद केलं. नाही गेलो नाही मग तिकडे. ती मुलगी दिसायला कशी होती, नॉर्मल होती अबनॉर्मल होती, कशी होती. नॉर्मल म्हणजे जेव्हा तिची डेथ झालेली ती सायकॅट्रिक पेशंट होती, ती सायकॅट्रिक डिपार्टमेंट मध्ये होती. तर ते बोलतात ना पेशंट गाऊन जो नॉर्मली असतो तसा होता. ती बारीक सारखी होती आणि केस ते लोकांचे माहित नाही, तिचे केस असे बोलतात ना तोंडावर अर्धे आलेले केस, असे विचित्र. आणि सायकॅट्रिक पेशंट तुम्ही जर हायपर एकदम सायकॅट्रिक असतात तसे पाहिले असतील, एकदम वेड लागलेलं होतं, एकदमच वेड लागलेलं आहे तसा पेशंट होता. दिसायला तशीच होती म्हणजे असं नॉर्मल. जर तुम्ही बघितलं तिला तर घाबराल, रात्रीचं बघितलं ना तर घाबराल. मी एक गोष्ट ऐकली आहे, तुम्हाला माहिती नाही ती केवढी खरी आहे ती, की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू होतो ना, तो बोललास तसा किंवा ऍक्सिडेंट झाला असेल तर मेल्यानंतर ते त्याच क्रिया परत करत असतात. करतात. आय डोंट नो केवढं खरं आहे, जस्ट ऐकलं होतं. करतात, ते पण करतात. आणि तिकडे मी एक ऐकलेला त्यांचाच, बोलतात ना थोड्या दिवसानंतर, पण त्या दिवशी नाही गेलेला, थोड्या दिवसानंतर असंच त्यांच्याशी बोलायला गेलो. मी बोललो थँक्यू बघा तुम्ही बोलले त्या दिवशी म्हणून कळालं. बोललो अजून काय झालंय का असं. तर तेव्हा त्यांनी मला एक सांगितलेली गोष्ट
की ती एक गोष्ट, तर ही गोष्ट जशी तू बोलला ती रिपीट तर करतेच, की ना ती पळत येते जशी पडलेली ना, ती जे तिचं रुटीन झालेलं तेव्हा ते 10-15 मिनिटाचा, ते तिचं असतंच, पण ती वरती ना कोणाला दिसत नाही. ओके. वरच्या वॉर्ड मध्ये कोणाला दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, कधी कधी ती जी पडलेली दिसली ना, डोकं बिकं फुटलेलं असतं, ती तशा हालत मध्ये चालत पण दिसते कोणाला कोणाला. ओके. त्यांनी सांगितलेलं की एकदा एका माणसाला तिचे फुटप्रिंट दिसलेले, रक्ताचे फुटप्रिंट असे पडतायत, आणि तिचा सांगतोय ती थोडीशी ना अशी लंगडत चालायची. लंगडत म्हणजे थोडस असं पाय वाकडा असा कर्व होता तुझा पाय. अच्छा. तर ते फुटस्टेप तिचे दिसलेले तिला ब्लडवाले. तेवढा एकच त्यांनी सांगितलं, पण ही गोष्ट पण झाली, एकदा दोनदाच झाली. त्यांनी असं सांगितलं, पण ही गोष्ट पण झालेली. ते असं बोलतात ना, त्याच्यानंतर तर नॉर्मल झालं की हा इकडे ना रात्री बसायचं नाही बस. मी हॉस्पिटलमध्ये काम करायचो. अच्छा. तर एका हॉस्पिटलची पण गोष्ट आहे, आणि त्याच्यानंतर पण एक गोष्ट आहे ती सांगतो तुम्हाला. ओके. तर सगळ्यात पहिले चालू करतो मी एक माझ्या हॉस्पिटलच्या एका किस्स्यावरून. हे हॉस्पिटल कुठलं आहे? मुंबईतलं आहे? मुंबईमध्ये एक हॉस्पिटल आहे. ओके. नाव नाही घेऊ शकत. ओके. पण मोठं हॉस्पिटल आहे, वेल नोन हॉस्पिटल आहे खूप. अच्छा. तर तेव्हा कोविडचा पिरियड चालू होता. ओके. कोविडचा पिरियड चालू होता आणि आमचा इंटर्नशिप पण चालू होता तेव्हा. तर हॉस्पिटलमध्ये नाईट ड्युटीज, डे ड्युटीज दोन्ही असतात. आता बोलतात ना, कोविडचा टाइम होता, बाहेर तर तशी पण एवढी रश वगैरे चालू होत होती हळूहळू, पण एवढी नव्हती. आणि रात्रीच्या टायमाला तर ऑफकोर्स कुठेच काहीच नाही, आणि हॉस्पिटल्समध्ये तर अलाउडच नसतात रात्रीच्या टायमाला. जे आतमध्ये पेशंट्स आणि रिलेटिव्ह ऑलरेडी आहेत त्यांच्या व्यतिरिक्त कोण अलाउड नसतं. तर एक क्युरिओसिटी मला पहिल्यापासून होती. माझ्या फॅमिलीमध्ये कसे माझे वडील डॉक्टर होते, तर असे. ओके. तर असं एकदा होतं की ना, ते लोक सांगायचे की डायसेक्शन असतं, ह्युमन डायसेक्शन करतात त्या लोकांचं. तर मला ना खूप एक इच्छा होती की बघायचे कुठे करतात, मॉर्च्युरी बघायची, आणि ते ऑटॉप्सी रूम त्यांचं बघायचं आहे. क्युरिओसिटी, आउट ऑफ क्युरिओसिटी होतं की बघायचं आहे की डॉक्टर्स कशावर ट्राय करतात, काय करतात. तर आता मेडिकल फील्डमध्ये होतं त्याच्यामुळे कुठे एक्सेसला प्रॉब्लेम नव्हता, पण ते एक्सेसला परमिशन्स लागायचे. मग तिकडे एक माझा फ्रेंड काम करायचा, एक डॉक्टर पण होते ओळखीचे. त्यांना मी रिक्वेस्ट केलेली की सर असं असं आहे, मला बघायचं एकदा. आणि कोविडच्या टायमाला काही एवढे केसेस नव्हते. ते बोलले हा दाखवतो तुला, काही प्रॉब्लेम नाही आहे करून. तर आम्ही बोललो, म्हणजे बोलतात ना, एक एक्साइटमेंट होती, खुश झालो. तर बोलतात ना, असं रात्री एकदा असंच चुकून रात्री ब्रेक घेतला आणि बाहेर आलोय, आणि ते डॉक्टर भेटले की, आणि तेव्हा रात्री 2-2:30 आम्ही मशीन बंद करायचो. 4 वाजेपर्यंत मशीन बंद असायची. 4 वाजता मशीन चालू करायची, पण प्रोसिजर अर्धा एक तास त्याच्यात जायचा. तर आम्ही जेव्हा आता फ्री होतो, मशीन वगैरे शटडाऊन दिली, बाहेर आलो. तर ते डॉक्टर भेटले. अरे काय करतो इकडे? काय नाही सर, ब्रेक आहे. तर तुला हे बघायचं होतं ना, चल जाऊया. तर ऑलरेडी एकतर एवढी रात्र, 2:30 वाजलेले, त्याच्यात डॉक्टर बोलतात की चल जाऊया. तर थोडा भीती तर वाटणारच आहे. मॉर्च्युरीमध्ये किंवा तुम्हाला बोलतात ना डायसेक्शन रूम मध्ये तिकडे घेऊन जातात, डेड बॉडीज आहेत तिकडे. म्हणजे असे नॉर्मल गोष्ट नाहीच आहे, काही डेड बॉडीज आहेत. आणि त्या लोकांना सवय असते म्हणून त्या लोकांना काहीच नाही वाटत. ते बोलले की चल दाखवतो करून. मी बोललो हा ठीक आहे. तर ना मॉर्च्युरी असते मोठी, ते तुम्ही डोर ओपन केला ना, ते आपण मूवीज मध्ये तुम्ही बेसिकली बघितलं असेल, ड्रॉअर्स असतात. ते एसी चेंबर्स असतात बेसिकली, कोल्ड स्टोरेज. ते ओपन करून ना एक एक दाखवत होते की बघ स्टोरेज आहे, काही नाही, काही नसतं, असं तसं. पण ते ना एक स्टोरेज आहे तिकडे. तिकडे ना त्यांनी ना असं साईडला ना असं क्रॉस करून ठेवलेला का काहीतरी केलेलं. अच्छा. तर मी असं म्हणतात ना, सगळीकडे बघितलं आणि मी बोललो त्यालाच आहे. मी बोललो विचारलं असं, बोललो त्यालाच काय असं हे का लावलंय, त्यालाच का ते स्टिकर लावलं आहे, काहीतरी नंतर सांगतो, आता नको विचारू. बोललो ठीक आहे. आणि मी मस्त आहे ना बघतोय, अरे वा, नवीन गोष्ट आहे ना आपल्यासाठी, चांगलं आहे. हा
डॉक्टरला फोन आला, डॉक्टरनी आहे ना दरवाजा उघडलाय, डॉक्टर बाहेर गेलाय, ओके. मला माहित नाही आणि मी बघतोय तर नॉकिंगचा साऊंड येतो कुठून तरी. अच्छा. पहिले मला नाही कळालं नॉकिंगचा साऊंड येतोय, मी आजूबाजूला बघतोय तर नॉक, डोअरला नॉक नाही होत आहे, मेटलला नॉक होत आहे. आणि ते फ्रीज असतात ना ते मेटलचे असतात. ओके. डोअरला म्हणजे डोअर तर लाकडाचे होते, नॉक होते मेटलला होत आहे. मेटल दुसरा अजून आजूबाजूला मला काय दिसत नाही आहे, तर स्ट्रेचर आहे. स्ट्रेचर तर बघितलं तर आजूबाजूला कोणच नाही आणि काहीच नाही दिसत आहे. ते नॉक झालं एकदा, दुसऱ्यांदा ना असं तुम्ही असं बुक्का मारल्यावर कसा आवाज आहे, धाड 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 तसा आवाज यायला लागला. मी घाबरलो, मी डायरेक्ट दरवाजा उघडला आणि बाहेर आलो आणि डॉक्टरला बघतो कुठे गेला, थोडा पुढे गेलेला आणि माझी हालत खराब. मी बोललो काहीतरी इकडूनच कुठून तरी वाजलं, काहीतरी वाजलं. मी बाहेर आलो, मी बोललो सर आतमध्ये वाजतंय काहीतरी. तर काय वाजतंय, काय नाही रे, तू कशाला घाबरतो रे, काय हे नाही ते नाही. चल तुला घेऊन जातो आतमध्ये. परत आतमध्ये घेऊन गेले, त्यांनी दाखवलं की बघ काय नाही बघ, त्यांनी ओपन करून दाखवलं, त्यांना माहिती आहे की तिकडे काही नाही. त्यांनी दाखवलं काय नाही. मी बोललो ठीक आहे जाऊ दे, मी काय बोललो नाही. मी बोललो सर बस, मला नाही यायचंय, झालं बस झालं, नको मला. मी गेलो तिकडून. आता त्यांना सवय होती, त्यांना माहिती होतं काय होतं मला माहित नाही, पण तिकडचा एक बोलतात ना वॉर्ड बॉय होता. ओके. तर मी त्या वॉर्ड बॉयला ना असं भेटला तो 1-2 दिवसानंतर. मी त्याला विचारलं की अरे असं असं झालं माझ्यासोबत, तिकडे गेलेलो, असं असं झालं, काय तिकडे. अरे तू वेडा आहे काय, तो डॉक्टर त्याचं जाऊ दे, त्याला सवय, त्याला काहीच झालं नाही, त्याला माहित पण नाही की काय होतं, तो तुला सांगणार पण नाही. तुला काय शॉर्ट आहे तिकडे, ते तू बोलतो तिकडे क्रॉस, जे तुला क्रॉस केलेलं दिसलं ना तिकडे कोणाला ठेवत नाही, तिकडून फक्त नॉकिंगचा साऊंड येतो आणि आपटण्याचा साऊंड येतो. पहिले ठेवायचे तिकडे बॉडी. अच्छा. तिकडे आता बॉडी ठेवायचं बंद केलं. मी विचारलं का, तो बोलला एक्झॅक्टली मला पण माहित नाही, पण तिकडे एक मर्डर पेशंटची बॉडी आलेली, मर्डर झालेल्या विक्टिमची बॉडी ठेवलेली. अच्छा. ती बॉडी काय होतं माहिती नाही. तो फ्रीज ओपन व्हायचा, क्लोज व्हायचा, ते सीसीटीव्ही मध्ये कॅप्चर झालेलं. ओके. फ्रीज ओपन व्हायचा, क्लोज व्हायचा, ओपन व्हायची. बॉडी 5 का 6 दिवस तिकडे होती. 5 का 6 दिवस तीच गोष्टी होत होत्या. ओपन व्हायचा, ओपन राहायचा भरपूर वेळ. कोणी आलं त्याला क्लोज करून बाहेर जायचं, किंवा आपोआप क्लोज पण व्हायचा. अच्छा. ते सीसीटीव्ही मध्ये कॅप्चर पण झालेलं आहे. बॉडीने डोळे उघडलेत, बंद केले, पण त्याला ना एक्सप्लेनेशन द्यायचे. सगळ्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं, डॉक्टर्सनी पण दिलेलं की ना बॉडीमध्ये तुमच्या काही गॅसेस असतात, जे तुम्ही डेड बॉडीमध्ये पण ते गॅसेस ते असतात, बॉडीमध्ये राहिलेले असतात, ट्रॅप झालेले असतात, त्याच्यामुळे तुमच्या मसलची मुवमेंट होते, किंवा असं होतं किंवा तसं होतं. त्या लोकांनी तसं बोलतात ना, तेव्हा वेगळे डॉक्टर होते कोणतरी, तर त्यांनी ना ते पॅरानॉर्मली नाही घेतलेली ही गोष्ट. ओके. पण ते त्याच्यानंतर जे स्टाफ पण होता ना, त्यांनी पण एक्सपिरियन्स खूप केलेला. त्या ह्याच्यामध्ये त्यांनी बॉडी ठेवायचं बंद केलं. अच्छा. पण तिकडून आहे ना नॉकिंगचा साऊंड यायचा, तो अजूनही, म्हणजे तेव्हा मला कळलं की तिकडून नॉकिंगचा साऊंड काय येत होता. आणि त्यांनी दाखवलं, हा डॉक्टर नवीन होता, त्याला माहिती नव्हतं. ओके. त्यांनी तर बिंदास दाखवलं की काय नाही रे, इकडे नाही ठेवायचं म्हणून, फक्त त्याला बॅक स्टोरीज माहिती नव्हती. तो मी बोललो की ठीक आहे, पण एवढं काही हे नाही झालं. तसं मला नेक्स्ट टाइम डॉक्टर भेटले तर त्यांना मी सांगितलेलं सर ऑटोप्सी रूम बघायची. तर हा तर खूप मला काय वाटलं नाही ह्याच्याबद्दल की ठीक आहे, फक्त नॉकिंगचं तर साऊंड आहे, हा ठीक आहे, काहीतरी पॅरानॉर्मल पण आहे तिकडे, असं एवढंच होतं गोष्ट. तर सेकंड टाइम डॉक्टर भेटले, बोलले चल ऑटोप्सी रूम बघायची. मी बोललो हा चला. तर ते बॉडी दाखवत होते, बॉडी दाखवल्या त्यांनी तिकडे की ऑटोप्सी कशी करतात, काय करतात. तर आहे ना त्यांनी ID वगैरे परमिशन घेऊन दाखवणार होते, तर ते ना दाखवत होते. पण ते बोलतात ना, त्या रूम मध्ये गेलो मी आणि ना फील व्हायला लागलं खूप काहीतरी असं निगेटिव्ह आपल्या आजूबाजूला आहे ना, असं फील व्हायला लागलं काहीतरी व्हेरी निगेटिव्ह. म्हणजे तुम्हाला एक पुल करताय काहीतरी, स्वतःकडे ना पुल करताय तुमचे ना, बोलतात ना एक तुमचा मूड एकदम लो होतो. असं एक्सपिरियन्स केलं असेल कधीतरी, किंवा नाही केलं असेल. बोलतात ना तुम्ही एक हॅपी मूड मध्ये असता आणि तुम्ही तिकडे त्या स्पेसिफिक एरियामध्ये गेलात ना की तुमचा मूड एकदम डाऊन होऊन जातो.
तिकडे एसी नव्हता, एसी बंद होता, एसी चालू नव्हता केला, पण आहे ना थंड वाटत होतं, खूप जास्त थंड वाटत होतं, चिल्स येत होते, म्हणजे एवढं थंड वाटत होतं. आणि खूप अशी निगेटिव्हिटी ऑलरेडी फील होत होती तिकडे आतमध्ये एंटर केल्या केल्या. तर मला अशी थोडी बोलतात ना निगेटिव्ह, थोडी पण निगेटिव्हिटी असली ना ती सेन्स होऊन जाते लगेच. तर मला ना असं वाटलं की खूप खूप निगेटिव्हिटी आहे, खूप जास्त आहे. आणि तिकडे ना असं नाही वाटत होतं की 1 का 2 असं काही नाही. 2-3 असे सोबत आहेत आणि असं बोलतात ना पुल करतात तुमच्याकडे ना, असं वाटत होतं. चक्कर यायला लागली. पहिले मला वाटलं की फॉर्मलिन, पण फॉर्मलिनचा काही प्रश्नच नाही, कारण की फॉर्मलिनचा मला सवय होती. फॉर्मलिनचा वास घेऊन झालाय, सगळं करून झालंय. ती सवय होती की फॉर्मलिन इतर नाही होत आहे. जेवलोय आम्ही तशा बोलतात ना फॉर्मलिनच्या स्मेलमध्ये जेवलोय. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही स्मेल करणार ना तेव्हा ते हॉरिबल असतं फॉर्मलिन. तुम्ही 1-2 दिवस खरंच जेवणार नाही. ओके. मी पण नव्हतो जेवलो जेव्हा पहिल्यांदा. त्याच्यानंतर काय जेवायचो, खायचो, प्यायचो. तेव्हा जेव्हा गेलो ना की सर बघायचंय, तेव्हा हा ठीक आहे चल दाखवतो म्हणून घेऊन गेलेले. आणि एवढं बोलतात ना चक्कर सारखं यायला लागला. मी बसलो एका जागेवर, पाणी पिलंय. मला माहित नाही, मी बोललो सर नाही अनइझी फील होतंय, मी जातो. ते बोलले ठीक आहे जा. माहित नाही काय झालं. त्याच्यानंतर मी जेव्हा घरी गेलो ना, सगळं नॉर्मल चालू आहे, काही नाही. घरी गेलोय, नॉर्मली जेवलो वगैरे, झोपायचा टाइम झोपलो, कारण की तो फुल डे काम करत, म्हणजे संध्याकाळपासून काम करत होतो. घरी गेलो, सकाळी झोपलोय. स्वप्न यायला लागले त्या दिवशीपासून आहे ना, मला स्वप्न यायला लागले. जसं की काय? स्वप्नामध्ये येतंय की मलाच ठेवलंय तिकडे, जे पहिले जे नॉकिंग साऊंड आलेलं ना मॉर्चरीमध्ये, तिकडे मलाच ठेवलंय. अच्छा. मीच आहे तिकडे. आणि मी डोळे उघडलेत, बघतोय आणि मी तिकडून मी मारतोय. अच्छा. म्हणजे बोलतात ना जे, आणि मीच मारतोय आणि मीच बाहेर उभा आहे असं बोलतात ना. एक तसं स्वप्न आलं. खूप कन्फ्युज झालं, खूप म्हणजे ना खूप घाम वगैरे सुटला आणि जाग आली एकदम अचानक. बोललो, असं विचित्र का स्वप्न आलं. मी बोललं जाऊ दे, काहीतरी डोक्यात चालू असेल म्हणून आलं, ठीक आहे. ते हे स्वप्न आहेत ना कंटिन्यू यायला लागले की आहे ना मीच उभा आहे आणि माझ्याच बॉडीची ऑटोप्सी होते. मीच उभा आहे, मला कोणतरी आहे ना बोलतात ना माझ्यासोबत एक कोणती तरी विचित्र दिसणारी एंटिटी आहे. तिला ना फेस नाही, म्हणजे चेहऱ्यावर काहीच नाही, प्लेन आहे, पूर्ण पूर्ण प्लेन आहे. ती माझ्या मागे उभी आहे आणि ती बोलतात ना असं काहीतरी मला असं पकडण्याचा प्रयत्न करते. तिने माझा हात पकडलाय. दुसरी एक एंटिटी, त्याच्या बाजूला पण एक एंटिटी आहे, तिने माझा हात पकडलाय, ती खेचते आणि माझ्याच बॉडीचे ऑटोप्सी आहे. चे भयानक भयानक ते स्वप्न जेव्हापासून चालू झाले तेव्हापासून आहे ना, मी 2-3 दिवस तर हॉस्पिटलला गेलो नाही. ओके. गेलोच नाही. काय होत सांगू नाही शकत. घरी कोणाला सांगितलं तर ते लोक उलटे मला बोलतील, तुला काय गरज होती जायची. करेक्ट. गरज काय होती जायची, किंवा बोलतील ना ओरडतील हे ते, त्याच्यामुळे ना सांगितलं नाही. तर आहे ना स्वप्न कंटिन्यू यायला लागले, असे नॉर्मली पण यायला लागले. आणि नॉर्मली पण बोलतो ना, असं कुठे असं बसलेलो असलो ना, डोक्यात तेच विचार चालू व्हायचे. मला माहित, आता मी बोलतात ना घाबरायला लागलो. आता मला कळायला लागलं काहीतरी नॉर्मल नाही होत आहे, नॉर्मल नाही होत आहे. आता मी नॉर्मली केबिन मध्ये बसून मी स्कॅन करतोय. माझ्या मागे एक वॉर्ड बॉय येऊन उभा आहे. मी त्याला बघून घाबरलेलो. जी एंटिटी मला स्वप्नात दिसलेली ना फेसलेस, म्हणजे तिच्या फेसवर काही नाही, फेस आहे पण फेसवर काही नाही, ना डोळे, ना नाक, ना कान, ना तोंड, काहीच नाही. नॉर्मल फक्त स्कल आहे तुमची अशी, स्किन आहे आणि काहीच नाही. पण तसं मी असं त्यांनी ना मागून बोललेलं सर करून, आणि मी मागे बघितलं आणि घाबरलो त्याला, असं म्हणजे दचकलो की तो तीच एंटिटी. आणि मी ना सरळ पुढे बघितलं, स्कॅन चालू आहे. हा बोल ना काय झालं. बघितलंच नाही मी मागे, पण ते मला वाटत होतं. ही गोष्ट पण माझ्यासोबत कमीत कमी आहे ना 3 महिनेपर्यंत ही गोष्ट माझ्यासोबत कंटिन्यू चालत होती. बापरे. कंटिन्यू म्हणजे ना मला डेड बॉडी दिसायच्या कुठेही, कुठेही कोण पण मेले असं वाटायचं. डिप्रेशन म्हणजे बोलतात ना, एवढा बेकार डिप्रेशन मध्ये गेलेलो ना तेव्हा, काहीच नाही करता येत होतं मला, काही नाही. मी त्यावेळेला झोपू नाही शकत होतो. मी डार्क सर्कल झालेले सगळे ना, एवढे एवढे डार्क सर्कल झालेले.
झोपलं स्वप्न पडायचे, जागा आहे जागेपणी दिसायचं. हम्म. मी असं नॉर्मली रूम मध्ये जर असं बसलोय ना, माझ्या रूम मध्ये मी असं बसलोय ना, समोर कोणाची डेड बॉडी ठेवली असं वाटायचं. तसं दिसायचं. दिसायची, डेड बॉडी दिसायची. असं ऑफकोर्स नसणारच, कशी असणार, पण दिसायची, डेड बॉडी दिसायची. तो फेसलेस माणूस दिसायला लागलेला. अच्छा. मग बोलतात ना, काही समजायलाच तयार नाही, काय होतंय, काय माझ्यासोबत होतंय, काय समजायला तयार नाही. मग एकदा ना बोलतात ना, तो त्या वॉर्ड बॉय माझा फ्रेंडच झालेला. तुम्ही आता काम करता, फ्रेंड म्हणजे फ्रेंड नाही बोलू शकत, पण तो एकदम ओळखीचाच झालेला. तर त्यांनी ना एकदा बोलवलं की सर या माझ्या इकडे, माझ्या घरी या एकदा, आपण ड्रिंक करूया, हे ते. मी जेवण बनवतो, ड्रिंक्स पण करूया, माझ्याकडे बॉटल आली, त्या दारूची दुकानं सगळी बंद होती, ड्रिंक करूया, या या. मी ना आता बोललो, आणि डिप्रेशन ऑलरेडी मी तुम्हाला जसं सांगितलं डिप्रेशन मध्ये जात होतो. मी बोललो हा ठीक आहे येतो. नाही त्याला बोललोच नाही. मी बोललो चल दारू पिऊ, बघूया काय होतं, दारू पिल्यावर काय होतं. बोललो ठीक आहे. त्याच्या घरी गेलो, संध्याकाळी 7 वाजता काहीतरी गेलो, आणि त्याला मी बघितलं, हा हाय हॅलो केलं. सर एक विचारू काय? बोला बोला. तुम्ही मला तो प्रश्न विचारलेला ना, तेव्हापासून आहे ना तुम्ही खूप डल झाले, माहित नाही काय झालं माहित नाही, पण तुम्ही ना खूप डल झाले का, काय झालं? मी त्याला सांगितलं सगळ्या गोष्टी. अरे मी बोललो असं होतं माझ्यासोबत, स्वप्न झोपताना येते, स्वप्न पडतात विचित्र विचित्र, म्हणजे कोणाची डेड बॉडी दिसते, मी कुठे बसलोय ना मला डेड बॉडी दिसते, असं होतं तसं होतं. तर सर तुम्हाला मी एक सांगतो, एका माणसाचा नंबर देतो, त्याला जा आणि त्याला एकट्यामध्ये एकदा भेटा, तो तुम्हाला सांगेल काय काय असेल ते, तुम्हाला सांगेल, ते ऐका आणि ते करा. मी बोललो ठीक आहे, ऐकली. मी बोललो ठीक आहे. तर आमचं बोलणं वगैरे झालं, सगळं झालं. तर नेक्स्ट डे ना बोलतात ना, त्याला मी माणसाला कॉल केला, असं बोलतात ना, मी ते असं करायचं का नाही करायचं ते पण होतं, की यार काही खोटं असेल, पैसे उकळेल किंवा सोल्युशन देईल का नाही माहित नाही. मी बोललो पण ट्राय तर करूया, बघूया काय, माहित नाही. एवढं हॉरिबल होतं की झोप नाही येते, तुम्ही काय करणार आहे, डिप्रेशन मध्ये जाताय, हे ते. बोललो ठीक आहे, जाऊया त्याच्याकडे. तर गेलो मी, त्याला कॉन्टॅक्ट केला, गेलो, त्यांनी बोलवलं मला भेटायला. त्यांनी बघितलं आणि तो बोलला की तू जिवंत आहे ते खूप मोठी गोष्ट आहे. अच्छा. तू जिवंत आहे ना, ही खूप मोठी गोष्ट आहे. मी बोललो काय झालं? तो बोलला तू माहित नाही, तू कोणत्या टायमिंगला गेलास, तुझा टायमिंग खराब होता, काय होता माहित नाही. तो बोलला तुझ्या मागे किती साऱ्या एंटिटीज लागल्या आहेत, पण मी जसं सांगितलेलं याच्या पहिले पण सांगितलेलं, एक ऑरा असतो. एव्हरी ह्युमन हॅज अन ऑरा. तो तुझा ऑरा स्ट्रॉंग होता, त्याच्यामुळे ते एंटिटीज तुझ्यावर बोलतात ना डायरेक्टली तुला हे नाही करू शकत आहे, तुला कॅप्चर नाही करू शकत आहे. म्हणून तुला ना हे सगळ्या गोष्टी दाखवत आहेत मुद्दामून, तुला डिप्रेशन मध्ये टाकायला. अच्छा. म्हणजे तू प्रॉपर एकदा अजून बोलतात ना, अजून तू लेट केला असतास ना, माहित नाही तुझ्यासोबत काय झालं असतं. पूर्ण डिप्रेस करतात तुम्हाला, तुमचे इमोशन्स एकदम बोलतात ना हे करून टाकतात, की तुम्हाला बोलतात ना, ती एक वेळ येते की तेवढ्या डिप्रेशन मध्ये जाता ना, की तुम्ही मेले तरी तुम्हाला काय फरक नाही पडत. असे होतात ना किस्से, ते तुम्हाला मेंटली एवढं हे करतात तुम्हाला, म्हणून तुला झोप नाही येते, हे नाही होत. मी त्यांना सांगितलंच नाही की झोप नाही येते. ओके. मी त्यांना काही सांगायच्या आधीच येते मी सांगितलेलं, तुला जी झोप नाही येते, तुला जे बोलतात ना सगळीकडे डेड बॉडीज दिसत आहेत, असं होतं तसं होतं. बोललं म्हणजे त्याचं सोल्युशन काय आहे. त्यांनी आता हे मला खूप क्रिंज वाटलं, पण मी बोललो ठीक आहे मी करतो. त्यांनी आता सांगितलं, खरं वाटलं, पण बोलतात ना एक टाइम थोडा तुम्ही ऐकल्यावर पहिले क्रिंजच वाटेल, की तू आहे ना एक काम कर, कोणाला तरी आहे ना तू प्लेट घे, जेवण प्रॉपर जेवण ठेवायचं त्याच्यात, सगळं जेवणाचे पदार्थ त्याच्यात, नॉनव्हेज ठेवायचं, जे काय तुम्ही नॉनव्हेज खाता ना ते बनवा, तेवढं पोर्शन्स मध्ये ठेवा, त्याच्यामध्ये सिगरेट ठेव, अच्छा. त्याच्यामध्ये दारू ठेव, लिंबू वगैरे सगळं ठेवायचं. तुझ्यावरून कोणतरी मेल पाहिजे,
तुझ्यावरून पूर्ण ओवाळायचं, ओवाळून झालं की ते 3 रस्ता जिकडे असेल तुझ्या घराच्या इकडून 3 रस्त्यावर जाऊन ठेवायचं, परत मागे वळून बघायचं नाही. हे तर भरपूर ऐकलं असेल, कारण की एक कॉमन उतारा सांगतात ना, तसा उतारा आहे मराठी लोकांमध्ये. बरोबर. तर तसं त्यांनी सांगितलं की हे कर, तुला फरक जाणवेल, कारण की त्या एंटिटीज आहे ना तुझ्या हे नाही करू शकत आहेत. तुझा ओरा ब्रेक नाही करू शकत आहेत. पण होईल, फरक पडेल. फक्त आहे ना तुझ्यावरून 7 वेळा ओवाळायचं, उलट ओवाळायचं काहीतरी बोललेले. ते केलं तेव्हा ते 3 रस्त्यावर जाऊन ठेवलं. फक्त तेच बोललेले की ज्यांनी ठेवलं ना त्यांनी उलटा फिरून बघायचं नाही. कोण पण बोलेल, काही करेल, सरळ घरी यायचंय, आंघोळ करायची आणि घरातच राहायचंय त्या दिवशी. मग नेक्स्ट डे सकाळी जे काय करायचंय ते, आणि रात्री 12 नंतर सांगितलेलं हे करायला. अच्छा. तर ते केलं आणि खरंच त्याच्या नेक्स्ट डे पासून मी म्हणजे झोपायला सुरुवात केली आणि स्वप्न पडायचे कमी झाले. म्हणजे ते त्यांनी सांगितलेलं की तुझ्या मागे कमीत कमी 15 ते 20 एंटिटीज लागले आणि त्या एंटिटीज आहेत ते म्हणजे स्पिरिट्स, नॉर्मल स्पिरिट्स नाही आहेत. ही काहीतरी खूप निगेटिव्ह एंटिटीज आहेत. आणि हा, त्याच्यामध्ये एक गोष्ट मी सांगायची विसरलो, की असं बॉडी दिसली ना, किंवा मी बोललो बॉडी दिसायची, किंवा रात्री बोलतात ना झोपेत जेव्हा स्वप्न यायचे ना, तेव्हा ना एकदम असं मांस सडलेला स्मेल येतो ना, कुजलेला स्मेल येतो. कुजलेला एकदम, बोलतात ना आपण काय बोलतो त्याला, एकदम डीके झालेला एकदम घाण वास येतो ना, तसा ना वास सुटायचा. आणि तो फक्त मलाच यायचा. ओके. आणि एवढा स्ट्रॉंग आणि एवढा एवढा घाण यायचा ना की ना ते सहन नाही व्हायचं. मी लिटरली परफ्यूमच्या बाटल्या तेव्हा स्मेल करतोय, काही फरक नाही पडायचा. परफ्यूमचा स्मेलच नाही यायचा. अच्छा. मी तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलेलं की मला परफ्यूमचा खूप शौक आहे. माझ्या घरातच परफ्यूमच्या बोलतात ना कलेक्शन्स आहेत परफ्यूमचे. एवढे परफ्यूम मारायचं सोडून दिलेलं मी तेव्हा. परफ्यूम मी ना 2-3 वेळा नाकात मारला, अक्षरशः नाकात मारला. तर ते पण बोलतात ना त्याच्यामधून ते मी जे उतारा केला त्यांनी सांगितलेला त्या माणसानी, आणि बाबा वगैरे सारखा नव्हता, नॉर्मल दिसायला नॉर्मल माणूस होता. त्यांनी पण मला सांगितलेलं, त्यांनी जे सांगितलं आणि ते मी जे केलं त्याच्यानंतर जाऊन त्याला मी भेटलो पण एकदा. त्याला मी सांगितलं की तुम्ही बोलला ते खरं. तेव्हा त्यांनी सांगितलेलं की 15 ते 20 एंटिटीज होत्या जे तुला कॅप्चर करायचा प्रयत्न करत होते. खूप निगेटिव्ह एंटिटीज होत्या. कशा तुझ्या मागे लागल्या मला पण सांगता नाही येणार, कारण की त्यांची निगेटिव्ह पॉवर एवढी आहे ना की ती मी क्रॅक नाही करू शकत की त्या एंटिटीज तुझ्या मागे कशा लागल्या. तू जागेवर पण असा गेलेला जिकडे भरपूर मे बी डेड बॉडीज असतात. हा, भरपूर डेड बॉडीज असतात एका टायमाला आहे ना, आणि त्या डेड बॉडीज पण कशा असतात, कोणाच्या असतात ते नाही माहिती असतं आपल्याला. तुला एक विचारायचं होतं, शेल्फ लाईफ किती असते डेड बॉडीची हॉस्पिटलमध्ये? तिथे किती दिवस ठेवू शकतात मॅक्सिमम? जास्त नाही ठेवत, 1 वीक ठेवतात. एक अननोन एखादी डेड बॉडी आली तर मग त्याच्या पुढे कोण काही नसेल नाही काय नाही, करतात? कोण म्हणजे जरी आयडेंटिफाय झाली ना तरी ती 1 वीकच्या वर नाही ठेवत. कारण की ती बॉडी जर डेड बॉडी मिळाली त्याची ऑटोप्सी होते, ठेवतात, बघतात, कोणी क्लेम केली तर ठीक आहे, नाहीतर मग त्याची ऑटोप्सी रिपोर्ट्स आणि त्याचे जे काही डिटेल्स वगैरे असतात की त्याच्यासोबत जे काही मिळालेलं सामान असतात ते ठेवतात. 1 वीक नंतर ते हे करून टाकतात, डिस्कट करून टाकतात ती बॉडी. 1 वीकच्या वर नाही ठेवत. जे डायसेक्शनला वापरतात ते भरपूर दिवस ठेवतात, कारण की ते फॉर्मॅलिन मध्ये ठेवतात. फॉर्मॅलिन केमिकल असतं, आणि फॉर्मॅलिन, आता काही लोक प्रश्न विचारतील की तू बोलला की तुला पहिल्यांदा बघायची होती ऑटोप्सी रूम, आणि तू त्याच्या पहिले पण बोलला की फॉर्मॅलिन तू खूप स्मेल केली आणि अशा एरियामध्ये तू गेलाय की जिकडे फॉर्मॅलिन. तर बोलतात ना मी तसा नाही, पण फॉर्मॅलिन स्मेल केलंय. आणि बोलतात ना तुम्ही लॅब्स मध्ये कुठे गेले ना तर फॉर्मॅलिन असतं तिकडे. बायोकेमिस्ट्री मध्ये ना फॉर्मॅलिन यूज होतं. सायन्स बॅकग्राऊंड मधून येतं, फॉर्मॅलिन स्मेल वगैरे केलंय भरपूर. तर ते तेव्हा मला त्याच्यामुळे कळालेलं की या फॉर्मॅलिनचा स्मेल नाही आहे की ज्याच्यामुळे मला चक्कर येते, म्हणून मी तिकडून बाहेर पळालेलो, पण त्याचा काही फायदा नाही झाला.
तर ही एक स्टोरी होती हॉस्पिटलची. आणि हॉस्पिटल्स तुम्हाला सांगू तर भरपूर हॉस्पिटल्समध्ये अशा गोष्टी आहे ना खूप नॉर्मल आहेत. तिकडचा पण स्टाफ पण असतो ना, काही काही जागेवरचा ना स्टाफ पण एवढा यूज टू झालेला असतो ना, तुम्ही बिलीव्ह नाही करणार, लिटरली ना बिलीव्ह नाही करणार. पण स्टाफ तो एवढा यूज टू झालेला असतो ना. एक अजून एक आहे मुंबईचं खूप मोठं हॉस्पिटल आहे, नाव नाही सांगत त्याचं, पण एक मोठं हॉस्पिटल आहे. माझा फ्रेंड तिकडे जॉबला होता. जस्ट सुरू करण्यापूर्वी तुला एक शेवटचा प्रश्न विचारतो या आपल्या स्टोरीचा. तू आता जे हॉस्पिटल मेन्शन करतोय ते प्रायव्हेट हॉस्पिटल होतं की सरकारी हॉस्पिटल? आता जे म्हणजे आतापर्यंत जे ह्या ज्या 2 स्टोरी सांगितल्या सरकारी हॉस्पिटलचे. ओके. आता जी एक सांगतोय अच्छा. ती एक प्रायव्हेट हॉस्पिटलची आहे. ओके. मोठं हॉस्पिटल आहे ते पण, आता प्रायव्हेट हॉस्पिटल आहे. तर तिकडे ना लोकम असतं, म्हणजे बोलतात ना तुम्ही लोकम करता. तो टेक्निशियन आहे, तो पण टेक्निशियन आहे, मी पण टेक्निशियन आहे. त्याला जर सुट्टी पाहिजे असेल त्याच्या जागेवर एक दिवसासाठी किंवा 2 दिवसासाठी काम करणारा त्याच्या शिफ्टवर बाहेरून कोण येतो, दॅट इज कॉल्ड लोकम. तर मला त्याच्या शिफ्टवर काम करायचं होतं 2 दिवस. त्यांनी सांगितलं असंच. आणि त्या हॉस्पिटलमध्ये ना माझे खूपशे फ्रेंड्स कामाला होते. खूपशे फ्रेंड्स म्हणजे 2-3 मेल नर्स होत्या, 2-3 फिमेल नर्स होत्या, 2-3 आहे ना असे टेक्निशियन्स पण होते. भरपूर म्हणजे ओळखीचे भरपूर होते लोक तिकडे. वॉर्ड बॉयज पण ओळखीचे होते, हे ते तिकडून सोडून गेलेले इकडे आलेले असे पण होते. तर त्या जागेवर असा एक किस्सा म्हणजे तिकडे गेलेलो तर आहे ना, ऐकलं तिकडे एक गोष्ट ऐकली. हा ऍक्च्युली किस्सा नाही, एक सांगायचं म्हणून सांगतो की हॉस्पिटल कसे हॉरर असतात आणि किती स्टाफ नॉर्मली घेतो त्या गोष्टी. तिकडे ना एक डिलक्स रूम आहे. डिलक्स रूम आहे त्या हॉस्पिटलमध्ये, डिलक्स रूम आहे. तिकडे सगळे इक्विपमेंट्स आहेत ना, ती रूम बंद असते. ओके. तिकडे फक्त क्लिनिंग स्टाफ जातो किंवा नर्सिंग स्टाफ जातो, त्यांची जी काय काम आहेत ना ती करतो आणि बाहेर येतो. पण तो पेशंट कोण नसतो तिकडे. अच्छा. तिकडे मशीन्स ठेवले आहेत, मशीन जसे तर तसे आहेत. तिकडे एक पेशंट बेसिकली ना, पेशंटची डेथ झालेली. तरुण बोलू शकतो आपण, 35च्या आसपास. त्या रूम मध्येच ना? हा 35च्या आसपासचा पेशंट होता. त्याला अटॅक आलेला अचानक. आयसीयू मध्ये होता तो पेशंट. आयसीयू वरून आपण शिफ्ट करतो डिलक्स मध्ये. नॉर्मल होता, त्याचा डिस्चार्ज होता आणि जास्त वय नव्हतं त्याचं. तर तिकडे त्याची डेथ झालेली त्या पेशंटची. पण त्याची डेथ झाल्यानंतर आहे ना, खूप साऱ्या अशा पॅरानॉर्मल गोष्टी तिकडे व्हायला लागल्या. ओके. जसं की तिकडे पेशंट 1-2 दिवस नव्हता कोण. रात्री अचानक मशीन चालू व्हायची. त्या हॉस्पिटलमध्ये बेल असते, ती बेल दाबलेली साईन यायची तिकडे की बेल दाबली. आज जाऊन बघा पेशंट नाही, बेल कोणी दाबली. कोणीतरी असं पहिले स्टार्टिंगला कोणालाही वाटतं कोणतरी प्रँक करतंय, मस्ती करतंय, चुकून दाबलं गेलं असेल. नंतर सीसीटीव्ही, आतमध्ये सीसीटीव्ही आहे. नंतर सीसीटीव्ही चेक केले. सीसीटीव्ही मध्ये आलेल्या त्या सगळ्या गोष्टी. मशीन चालू होते किंवा बोलतात ना ती बीपिंग होते मशीन. व्हेंटिलेटर आहे, व्हेंटिलेटर चालू होतो. एकदा एक म्हणजे सफाई करणारी एक बाई, क्लिनिंग स्टाफ, हाऊसकीपिंग स्टाफ आहे ना, आतमध्ये गेलेली. तिला आहे ना एक माणूस दिसला तिकडे झोपलाय करून. आणि तिला माहिती नव्हतं की तो रूम पेशंटसाठी नाहीये, देतच नाहीत. ऑफकोर्स ती पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी सगळ्यांना माहिती होतं, पण ते प्रॉपर लॉक पण नाही करू शकत. ती एकदा गेली, तिला दिसलाय की माणूस झोपलाय, पेशंट झोपलाय. तर त्या पेशंटने ना तिला बोलला पण आहे, तिच्याशी बोललाय तो पेशंट की एक काम कर ना, सिस्टरला पाठवा ना, मला जरा छातीत दुखतंय. ती बाहेर येऊन तिने सिस्टरला सांगितलं. सिस्टर बोलली वेडी झाली काय, तिकडे कोण पेशंट नाही. बोलले अरे आहे पेशंट. आणि मावशी टाईप प्रॉपर. ती नाहीच, ती बोलते अरे पेशंट बोलला मला बोलला असं का करते, असं मी का तुला खोटं बोलीन का, मी काय असं. चला मावशी दाखवते करून. ती नर्सने हात पकडला आणि दाखवलं कुठे पेशंट. मावशी काही काय बोलताय. तर तेव्हा तिकडच्या एका स्टाफने ना बोलले नाही काहीतरी गडबड आहे, थांब बघूया आपण. आणि तेव्हा त्या लोकांनी सीसीटीव्ही वगैरे चेक केलेला परत. ती मावशी लिटरली कोणाशी तरी बोललेली असं, बोलण्याचं हे केलेलं. काय झालं, हा बोलवते, हा असं तिने असं म्हणजे असं
ऍक्शन रेकॉर्ड झाली आहे की तिची, की तिने असं बोलली आहे आणि ती बाहेर आली आहे. हम्म. मावशी घाबरली, मावशीला माहितच नाही. आणि बोलतात ना तिकडे अजून पण तिकडे हे नाही, अलाउड नाही, पेशंट ठेवत नाही तिकडे. तर मी आहे ना बोललो की चल मला दाखव ना तो रूम, मला बघायचा आहे. तो बोलला अरे रूम सारखा रूम आहे, काही नाही आहे, नॉर्मल आहे. रूम सारखं डिलक्स रूम आहे. तो डिलक्स रूम म्हणजे हा रूम कसा आहे तेवढा रूम आहे. ठीक आहे. तिकडे तुमचे मॉनिटर्स ठेवलेत. ठीक आहे. एक व्हेंटिलेटर आहे, व्हेंटिलेटर ते पण इमर्जन्सी ह्याच्यामध्ये व्हेंटिलेटर असतात म्हणून ठेवलंय. एक व्हेंटिलेटर आहे. मग अजून 1-2 मशीन्स असतात, नॉर्मल बेसिक मशीन जे असतात. बेसिक म्हणजे आयसीयू मध्येच असतात त्या मशीन्स. पण ते डिलक्स मध्ये ठेवण्याचं रिझन की पेशंट शिफ्ट झालाय, पेशंटला परत शिफ्ट करायला टाइम लागेल किंवा हे नको व्हायला म्हणून तिकडे ट्रीटमेंट व्हावी पटकन, त्याच्यासाठी असतात त्या मशीन तिकडे ठेवलेल्या. तर दाखवायला घेऊन गेला असाच. तर बोलतात ना ते आता डोअरला ते ऑटोमॅटिक बंद होतो डोअर तुमचा. आम्ही गेलो आतमध्ये, बोललो काय रूम सारखा रूम आहे असं दाखवतोय तो, आणि सगळ्या मशीन चालू झाल्या. अचानक प्लग्स बंद आहेत, प्लग्स काढून ठेवलेले आहेत. प्लग म्हणजे मशीनच प्लग इन नाही, हे सगळ्या मशीन चालू झालेत. त्यांनी पण काही नाही बोललो. तो बोलला ठीक आहे चल बाहेर. बाहेर आलो. बोललो मला भीती नाही वाटत त्या रे. अरे बघ सिस्टर लोकांना विचार. त्यांनी ना सिस्टर लोकांशी मला सिस्टर लोक बोलल्या पण, अरे सर काय नाही, जातो आम्ही, जे काय काम असेल ना ते करून येतो. ते मशीनचे ना प्लग काढलेले आहेत, सगळं केलेलं आहे. ते मशीन आमच्या समोर पण चालू होतात, सगळ्या मशीन. काही हार्म नाही करत पण ते. हार्म अजून तरी नाही केलंय कोणाला काही. पण ते लोकांनी ऍज अ प्रिकॉशन मी सांगितलं, पेशंटच नाही ठेवत तिकडे. त्या लोकांना बोलतात ना कळलं की तिकडे नाही आहे चांगली जागा, तर ते लोकांनी नाही हे नाही केलं, पेशंटच ठेवणं बंद करून टाकलं. ती डिलक्स रूम म्हणजे फक्त साफसफाई करतात, ती क्लीन ठेवतात, सगळं करतात. ती प्रॉपर लॉक नाही केली. ती ज्या दिवशी एक दिवस जर रूम ती साफ नाही केली ना, किंवा बोलतात ना साफ नाही केली, किंवा सिस्टर लोक फक्त एक आत जातात, राऊंड मारून फक्त बाहेर येतात, असं जर नाही झालं ना, कंटिन्यू ती बेल दाबलेल्या साईन येणार तुम्हाला तिकडे, असं पण बोललंय त्या लोक. असतात हॉस्पिटल्स मध्ये ना, खूप लोकांचे जीव जातात, खूप लोकांचे जीव गेलेले असतात. ते बोलतात ना वेळी अवेळी गेलेले असतात. तर तिकडे असतात खूप एंटिटीज किंवा स्पिरिट्स असतात. पण तू आता या अशा गोष्टी तू बघितल्यास, अनुभवल्यास, पण तुझं यावरती काय मत आहे? तू आता स्वतः मेडिकल डिपार्टमेंट मधला आहेस. जेव्हा हॉस्पिटल अशा गोष्टी लपवून ठेवतात सामान्य माणसांपासून, तुझं त्यावरती काय टेक आहे? चांगली गोष्ट आहे की खराब गोष्ट आहे? आता मी एक गोष्ट विचारतो, म्हणजे काउंटर क्वेश्चन नाही करायचं, पण एक सिंपलशी गोष्ट आहे. जर मी तुम्हाला सांगितलं की इकडे काहीतरी आहे, जोपर्यंत माहिती नव्हतं तेव्हा तोपर्यंत यू विल बी नॉर्मल, एकदम नॉर्मल राहणार. पण जर मी सांगितलं ना, ते बॅक ऑफ युअर माइंड आहे ना, ती चालू राहणार. आता तिकडे जरी काही नसलं ना, आणि मी जर कोणाच्या डोक्यात घातलं, आणि तो जर सगळे स्ट्रॉंग नसतात, मेंटली सगळे स्ट्रॉंग नसतात, इमोशनली पण, त्यांना हॅल्युसिनेट करू शकतं, त्यांना जी गोष्ट नाही ती दिसू शकते, जे नाही तिकडे ते पण होऊ शकतं. असं पण होतं की एक एक्सपेरिमेंट झालेलं, ते माहितीये तुम्हाला? तर आहे ना 2 कैदी होते की ज्यांना ना डेथ रो सेंटेन्स होतं, दोघांना डेथ रो सेंटेन्स मिळालेलं. डेथ रोला म्हणजे डेथ रो मध्ये होते ते लोक, त्यांना डेथ सेंटेन्स मिळालेलं, डेथ रो मध्ये होते ते लोक. तर त्यांच्यावर ना एक्सपेरिमेंट करायचा त्या लोकांनी हे केलं की, बोलतात ना एकाला आहे ना आपण साप असं म्हणजे बोलतात ना स्नेक बाईट करणार आहे, आणि एकाला 2 पिन मारणार आहे. अच्छा, ठीक आहे. तर त्या लोकांना दोघांना ब्लाइंड फोल्ड केला. ते बोलले आखरी इच्छा म्हणजे जे काय असं ते सगळं हे करा. त्याच्यानंतर बोलतात ना जो पेशंट होता की ज्याला नॉर्मल निडल्सनी प्रिक करणार होते, त्याच्यात वेनम नव्हतं, काहीच नव्हतं, नॉर्मल निडलनी प्रिक करणार होते. त्याला काय सांगितलं माहितीये का, तुला एक विषारी साप आहे, तो तुला डसणार आहे, आणि त्याच्यानी तुझं बोलतात ना हे फंक्शनिंग बंद होणार आणि तू मरणार. ही गोष्ट त्याला सांगितली. त्याला
त्या 2 सुया मारल्या आणि त्याची डेथ झाली. हम्म. सुया स्टेरलाइज, नवीन सुया होत्या त्या स्टेरलाइज. Okay. हम्म. पण त्याचा माइंड भीतीने. आणि त्याचा जेव्हा ऑटोप्सी झाली ना, त्याच्या ऑटोप्सी मध्ये काय आलेलं माहितीये, जे वेनम, जे त्याला स्नेक सांगितलेला, जे त्याचं वेनमची सांगितलेलं की हे वेनम मुळे हे या गोष्टी होतात, त्या त्याच्या बॉडीमध्ये सगळ्या मिळाल्या. अच्छा. पण त्याच्या बॉडीमध्ये वेनम गेलंच नव्हतं. सायकोलॉजिकल डेथ. सायकोलॉजिकल डेथ झालेली त्याची. मग त्या गोष्टी असतात की आता तुम्हाला ती वाईट गोष्ट नाही तर सगळीकडेच असणार. कारण की हॉस्पिटल म्हटलं ना की कोणाची ना कोणाची डेथ झालेलीच आहे तिकडे. तर तिकडे किती स्पिरिट्स असतात, काय असतात ते तुमचा, परत मी बोललो ऑरा आणि एक्सेप्टन्स असतं बॉडीचा. तुमच्या बॉडीला तुमचा ऑरा एकदम कमी आहे, तुम्ही एकदम बोलतात ना इमोशनली खूप वीक आहे, इमोशनली मेंटली खूप वीक आहे, ते तुम्हाला दिसणार, तुम्हाला हार्म करणार. पण तुम्ही इमोशनली आणि मेंटली खूप स्ट्रॉंग आहे ना, तुम्हाला नाही करणार, हार्म पण नाही करणार, दिसणार पण नाही. खूप चांगलं उदाहरण दिलंस तू या स्टोरीने. अजून कोणती एखादी गोष्ट आहे हा, तुझी? एक माझ्या स्वतःसोबत झालेली, आणि ही माझ्या हॉस्पिटलमध्ये झालेली ही सगळ्यात बोलतात ना डेंजरस घटना. त्याच्यामुळे मी घाबरलेलो लिटरली, मी बोलतात ना पळून गेलेलो तिकडे. अच्छा. थोड्या वेळासाठी पळून गेलेलो लिटरली. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड ऐकलंय? नॉर्मली आपण पॅरानॉर्मल एक्सपर्ट्स पाहिले असतील भरपूर, जे आहेत, जे पहिले पण होते, त्या लोकांकडे एक मीटर असतं, डिवाइस. EMF मीटर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड रीडिंग करायचं मीटर असतं. आता ज्या फील्डमध्ये मी काम करतो, भले तो एक्सरे असो, सिटी स्कॅन असो किंवा MRI असो, MRI मध्ये तर असणारच असणार, पण सिटी स्कॅन आणि एक्सरे मध्ये पण जर त्या मशीनच्या आजूबाजूला तुम्ही कुठे गेले किंवा त्या बोलतात ना एक्सपोजरच्या जागेवर कुठे गेले ना, आणि ते EMF मीटर जर तुम्ही चालू केलं ना, EMF रेडिएशन तुम्हाला हाय दाखवणार. तर असं बोलतात की आहे ना, की पोर्टल बनतोय. EMF फ्रिक्वेन्सी किंवा EMF डिस्टर्बन्स, रेडिएशन जिकडे जास्त असतं ना, तिकडे पोर्टल क्रिएट होतो आपोआप. किंवा तुम्ही हॅल्युसिनेट पण करू शकता, किंवा बोलतात ना भरपूर गोष्टी येतात त्याच्यात. पण आहे ते कंटॅमिनेशन बोलतात त्याला, EMF कंटॅमिनेशन. तर कुठे जवळपास तुमच्या बोलतात ना ह्याचा पण पोल असेल, आपला बोलतात ना नेटवर्कचा पोल, अच्छा, नेटवर्कचा टॉवर असेल कुठे तुमच्या आजूबाजूला, तुमची बोलतात ना ती एक त्यांचं एक हे रेडियस असतं की त्याच्यामध्ये कंटॅमिनेशन जास्त होतं. त्याच्या कंटॅमिनेशन मध्ये पण बोलतात ना पोर्टल ओपन होतात, किंवा तिकडे काही काही लोकांना ना जाणवल्यात पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज वगैरे अशा. तर मला माहिती नाही एक्झॅक्टली काय झालं, पण तिकडे किस्से झालेले त्याच्या आधी पण. तर एक्सरेला ना पेशंट आली, फिमेल पेशंट होती, रात्रीची 12:30 आली, आणि ना माझा मशीन बंद करण्याचा टाइम होता. मी राग आला मला, यार काय पेशंट, आणि जेवायचं होतं, कारण की मेन गोष्ट तर ती होती की जेवायचं होतं, अजून जेवलो नव्हतो. तर राग आला थोडासा, म्हणजे काय यार पेशंट, म्हणजे ठीक आहे चल जाऊ दे. तर जो होता वॉर्ड बॉय त्यांनी घेतली सगळे डिटेल्स. पेशंट आला, पेशंटला मी सांगितलं की आता मी एंटर केलं ना एक्सरेच्या रूम मध्ये, मी एंटर केलं तर समोर एक्सरेचं मशीन, टेबल आणि मशीन समोर होती. त्याच्या बाजूला आहे ना रूम होता, आणि कॅमेरा आहे ना जस्ट रूमच्या पुढे थोडासा कॅमेरा होता, पिलर होता, त्याला कॅमेरा लावलेला की पुढचं दिसणार. आणि इकडे चेंजिंग रूम होती, एंटर केल्यावर चेंजिंग रूम होती. तर फोकस कुठे होता की आमचा कन्सोल आणि आम्ही जिकडे हे करणार तिकडे फोकस असायचा मेन. तर मी तिकडे गेलो, सिस्टम मध्ये बोलतात ना पेशंटचं नाव वगैरे जे काही टाकावं लागतं ते सगळं केलं, तिला हे केलं. आणि कसं माहितीये, जेव्हा घाईत असतो ना, किंवा बोलतात ना फ्रस्ट्रेट झालेलं असतं ना, तेव्हा ना मी बोलता बोलता सगळी हिस्ट्री घेऊन टाकायचो. उभं करेपर्यंत, ते कॅसेट लावायपर्यंत, जे काही गोष्टी आहेत ना तोपर्यंत हिस्ट्री घेऊन टाकायचो. नंतर काय खाली जाऊन आरामात लिहित बसायचो, वरती जास्त टाइम वेस्ट नाही व्हायचा. तर मी तेच त्याच्यामुळे तिला विचारत होतो हिस्ट्री झालं सगळं शूट वगैरे, आणि तिला बोललो की हा तुम्ही चेंज करलो करून. ती गेली आतमध्ये, तिने चेंज केलं, ती निघून गेली खाली. मला माहित नाही, कारण की मी फेसिंग टुवर्ड्स PC, मी PC वर काम करतोय. तर ना मला रूमचा आवाज आला, बँग झाल्याचा, की दरवाजा बंद झाल्याचा परत आवाज आला, आणि ती गेली कधीची.
तर आहे ना फोन आला की अरे मी आलो जरा, पेशंट जाऊ दे ना. तर मी लक्ष नाही दिलं. मी बोललो थांब जरा, मी बोलतो. आणि पेशंट खाली आहे. जा जरा का फोन आलेला, खाली आहे. मला माहीतच नाही. आणि असं दरवाजा बंद झालेला आवाज आला. तर मी मागे बघितलं, मला वाटलं तीच पेशंट आहे, चेंज करते, मला माहित नाही. मी माझं काम झालं, मशीन वगैरे बंद केलं. त्यांना मी पेशंटसाठी थांबलोय की बाहेर येईल, किंवा बाहेर गेली का. मी बाहेर बघितलं तर बाहेर तर नाही. तर मी बोललं येईल येईल येईल. तर आहे ना तो डोर तिकडचा असा होता ना की चुकून आहे ना आतून लॉक व्हायचा. अच्छा. आतून आहे ना ओपन नाही व्हायचा. नॉब असतो ना, तर फिरायचा नाही, पूर्ण प्रॉपर फिरायचा नाही. तर आतून आहे ना मी बाहेरच उभा आहे, त्या डोरच्या बाहेरच उभा आहे. डोर मधून नॉकिंग आली, धड 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 धड. मी बोललो हा रुको. मी बोल, आणि मी काय समजतोय पेशंट आहे आता, पेशंट गेलाय कधीचा. मी बोललो अरे रुको. मी बोललो तोडोगे क्या, नहीं खुलता है, रुक जाओ, मैं हूँ बाहर. हो गया ना चेंज. रिस्पॉन्स नाही आला. परत धडधड. अरे मी बोललो, मी बोलतात ना इरिटेट, फ्रस्ट्रेट, सकाळपासून काम करतोय, फ्रस्ट्रेट होणार माणूस. अरे रुको बोला ना, समज मी नाही आता का तुमको. डोर ओपन केला, आतमध्ये कोणच नाही. आणि नशीब आहे ना, नाही मशीन, माझी कन्सोल मशीन चालू आहे. एक मशीन चालू आहे, एक मशीन मी बंद करायची विसरलोय. लाईट वीट फॅन एसी सगळं तसंच चालू आहे. मी धावत सुटलोय, खाली आलोय. पेशंट कुठे, तुला फोन केला तेव्हा तर गेला पेशंट. झालं ना तुझं सगळं, घेतली ना हिस्ट्री. मी बोललो पेशंट कधीचा गेलाय. मी बोललो काय झालं तुला माहितीये काय. बोललो काय झालं. तो विचारतो मला काय झालं. मी बोललो अरे दरवाजा आपटण्याचा आवाज आला. आणि फुल बोलतात ना फाटली आहे माझी पूर्ण जीभ, बोलतात ना लडखडते की अरे असं असं झालंय. बोलतो अरे काय झालं एवढं काय. बोलतो अरे शांत राहा, काय झालं काय झालं. वरच्या फ्लोअरच्या सगळ्या लाईट चालू आहेत, सगळं चालू आहे ना, मशीन कोणती बंद केली आहे ना काय. जी घाबरलोय ना, जो पळत सुटलोय ना. मी बोललो मी वरती जाणारच नाही, जे करायचं ते कर, उद्यापासून मी कामाला पण नाही ना. झालं काय. मी बोललो मी आत्ताच निघतो. मी फोन केला डायरेक्ट सिनियरला. बोललो हॅलो सिनियर, बाय. बाय काय झालं. मी बोललो नाही मला काय विचारू नका, मी चाललो घरी, मी उद्यापासून येणार नाही, मी चाललो, आत्ताच चाललो. अरे झालं काय. नाही मी चाललो, मी घरी चाललो, जाऊ दे मला. फोन कट, फोन स्विच ऑफ. म्हणजे स्विच ऑफ करत नव्हतो मी, फोन स्विच ऑफ, खिशात टाकला, बॅग घेतली, निघून गेलो घरी. निघून गेलो, नाही काम करू शकत मी. जिकडे आता जे बोलतात ना, जिकडे जे माझ्या समोर झालं ते माझ्या समोर नॉक झालंय, कोण बोलूच नाही शकत. बरोबर. आणि त्याच डोर मधून नॉक झालाय. एवढा तर आपण वेडे नाही ना की समोर नॉक होत आणि कळणार नाही. आणि ते हॅल्युसिनेशन नव्हतं. मी जरी हॅल्युसिनेशन वर्ड यूज केला असेल ना, हॅल्युसिनेशन नव्हतं. हॅल्युसिनेशन म्हणजे दिसतं, हॅल्युसिनेट करतं. डोर आहे ना व्हायब्रेट झालेला दिसलाय, हल्लेला दिसलाय, तर नॉक झालेला ऐकायला आलाय. मी बोललो ना थांबा, जेव्हा रुको यार, रुको खोल राहू. जेव्हा डोर पकडलेला आणि जेव्हा तो नॉब फिरवलेला पण ना, तेव्हा पण व्हायब्रेशन फील झालेलं डोर. वाईट किस्सा, खूप वाईट किस्सा होता. आणि हा रात्रीच्या त्याच्यानंतर आहे ना, खूप मला त्यांनी सांगितलं अरे ये काय नाही ये, मला सांग तरी, ये. गेलो तिकडे, नॉर्मली गेलो भेटायला संध्याकाळच्या टायमाला. मी येणार नाही कामाला, पागल बिगल काय. पहिले का नाही सांगितलं तिकडे असं असं होतं, हे होतं ते होतं. तर अरे कोणा बोलतात असं काय झालं तर नाही आजपर्यंत, पण तुझ्यासोबत कसं. मी बोललो असं कसं नाही झालं. मी बोललो खोटं नको बोलू. मी बोललो तो पण रात्रीचा त्याला बोल एक्सरे काढायला, तो नाही बोलतो. बोला आत्ता कळलं मला तू असं का केलं. तो बोलता अरे तसं काय नाही, सिरियस नाही. बोललो काय सिरियस नाही. तो नॉर्मल बोलतोय. त्यांनी ट्राय म्हणजे बोलतात ना, त्याला कधी हे नाही झालेलं. तो देवगण होता, काहीतरी होता, तर गन काहीतरी स्ट्रॉंग होता. त्याला फीलच नाही झालेलं कधी. आम्हाला फील, मी पळत पळत खाली आलो, 2 वेळा पडलो मी, पाय स्लिपून खाली येताना 2 वेळा आपटलो मी. एवढं बेकार सीन झालेला. त्याच्यानंतर हिंमत नाही वरती जायची, हिंमतच नाहीच जाणार. जरी मला फील होतं, जरी मला माहितीये की मला निगेटिव्हिटी पण फील होते, किंवा कोण आहे मला दिसलं पण, भरपूर वेळा दिसतं पण, ते गॉड्स गिफ्ट बोला किंवा काही बोला, दिसतं पण जे बोलतात ना, ती तिकडे ना दिसली आहे ना काय झालं. आणि ती बोलतात ना एक निगेटिव्ह वाईब जेव्हा आली ना, कळली ना की बाबा खूप जास्त निगेटिव्ह आहे, नाही नको, त्या जागेवर परत नाही जायचंय.
आणि ती गोष्ट ना मी एकाला अशीच बोलतात ना, एक फ्रेंड आहे माझा व्हेरी वेल नोन कंपनीमध्ये जॉबला आहे, इंजिनियर आहे. तर त्याला मी विचारत होतो हे सगळं EMF आणि हे आणि ते. त्यांनी सांगितलं की हा EMF कंटॅमिनेशन मुळे मी ऐकलंय, मी पण ऐकलंय की ना एक पोर्टल्स असतात पॅरानॉर्मल वर्ल्ड आणि तुमच्या वर्ल्ड मध्ये ना ओपन करणारे ना पोर्टल्स असतात. तुम्ही आरशाचं पण ऐकलं असेल तसं. 2 आरसे समोरासमोर नाही ठेवायचे कधी. ओके. ते पण पोर्टल ओपन करतं एक पॅरानॉर्मल, थर्ड फोर्थ डायमेन्शन मध्ये तुमचं पोर्टल ओपन होतं. ओके. तर तसं त्या एरियाज मध्ये पण जिकडे कंटॅमिनेशन बोलतात ना, EMFचं कंटॅमिनेशन जास्त आहे ना, तिकडे पण पोर्टल्स ओपन होतात. आणि तिकडे भले त्या जागेवर काही झालेलं नसेल, पण दॅट इज अ पोर्टल. तिकडून काही निगेटिव्ह एनर्जी आलेली असेल किंवा येऊन तिकडे राहिलेली असेल, असं होऊ शकतं. आणि मी त्याला तो बोलतात ना, त्यांनी सांगितलं, खूप गोष्टी एक्सप्लेन केल्या. त्याच्यानंतर मी खूप युट्यूबवर खूप व्हिडिओज पण बघितले त्याच्याबद्दल की EMF कंटॅमिनेशन. मी आरशाचं पण बोललो, ते पण त्याच्यावरूनच कळालं. त्याच्यानंतर मी त्या गोष्टी खूप रिलेट केल्या की हा असं झालंय. MRI मध्ये म्हणजे असं खूप वेळा वाटायचं पण की आपण हॅल्युसिनेट केलंय, पण ज्या जागेवर ज्या कंटॅमिनेशन नाही आणि मी एकटा कसं काय हॅल्युसिनेट करू शकतो. आता आपण दोघं बसलोय, आपल्या दोघांना एक काही दिसलं तर दोघं तर हॅल्युसिनेट नाही करत आहे ना. मी करतोय किंवा तू करतोय. आणि जसं मी सांगितलं, जिकडे कंटॅमिनेशन आहे तिकडे हॅल्युसिनेट होऊ शकतं, जिकडे नाही तिकडे पण झालं माझ्यासोबत. तर असे एक हॉस्पिटलचे किस्से होते आजचे. नाही, जामच स्कॅरी होते. असंच आपला एक किस्सा होता, आपण खूप आधी शूट केला होता. त्याचं नाव होतं मुंबई हॉन्टेड हॉस्पिटल. त्याला तो खूप भरपूर चालला, त्याला 3 लाख अमर डेरे, त्याला 3 लाख व्ह्यूज आले. आणि जर कोणी पाहिलं असेल तर प्लीज जाऊन तो किस्सा बघा. आणि तुम्हाला आजचा आपला एपिसोड कसा वाटला तेही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि त्याचप्रमाणे थँक्यू सो मच आपल्या शोवरती पुन्हा एकदा आल्याबद्दल. आणि तुम्हाला सुद्धा आपल्या शोवरती यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या चॅनलची गुगल फॉर्मची लिंक सापडेल. तुम्हाला जाऊन तो फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आपल्या शोवरती याची संधी मिळेल आणि तुमचे जे काही किस्से असतील ते तुम्हाला त्याच्याप्रमाणेच इतरांसमोर मांडता येतील. धन्यवाद.